27 वर्षांची एक महिला सकाळी सकाळी आपल्या शेताकडे निघते. शेतामध्ये गेल्यावर ती आपल्या 22 वर्षांच्या पुतण्याला फोन करते आणि शेतामध्ये येण्यासाठी सांगते. तो पुतण्या आपल्या काकूने चांगल्याप्रमाणे तिच्या मागे मागे शेतामध्ये पोहोचतो. शेतामध्ये दुसरं कोणीही नव्हतं, त्यामुळे तो पुतण्या आणि काकू हे दोघेजणे बाजूला असलेल्या पिकामध्ये जाऊन एकमेकांसोबत शारीरिक संबंध बनवायला सुरुवात करतात. पण त्याच वेळेस या दोघांमध्ये असं काही होते की त्या काकूचा जागीच मृत्यू होतो आणि तो पुतण्या फरार होतो. नेमकं काय घडलं त्या शेतामध्ये त्या दिवशी आणि काय आहे संपूर्ण प्रकार जाणून घेऊया. पुण्याच्या चारोळी या ठिकाणी सुनीता ही 28 वर्षीय विधवा महिला आपल्या सासू आणि सासऱ्यासोबत राहायची. सुनीताचे लग्न 5 वर्षांपूर्वी झालं होतं, पण तिच्या नवऱ्याचा अपघात झाला आणि त्यामध्ये त्याची मृत्यू झाला. सुनीताला 2 वर्षांची एक मुलगी आहे आणि सुनीता आपल्या सासू आणि सासऱ्यासोबत राहत होती. घरची परिस्थिती तेवढी काही चांगली नव्हती. त्यांच्याकडे भरपूर शेती आहे, त्यामुळे सुनीता ही आपलं शेत सांभाळायचं काम करायची. त्यांच्या आजूबाजूला त्यांची मोठ्या प्रमाणात भावकी देखील आहे आणि भावकीतलाच एक मुलगा, त्याचं नाव आहे राहुल. राहुल हा सुनीतावर अगोदरपासून प्रेम करायचा, कारण त्यांचं वय जवळपास सारखं होतं. त्या कारणामुळे हे दोघेही एकमेकांकडे आकर्षित होऊ लागले होते. आता नवऱ्याच्या मृत्यूनंतर सुनीता ही खूप एकटी वाटून घेत होती, त्यामुळे राहुल हा तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता. राहुलला सुनीतासोबत फक्त शारीरिक संबंध बनवायचे होते, तर सुनीताला राहुलसोबत लग्न करायचं होतं. दोघांनीही हे विचार आपापल्या मनामध्ये ठेवले आणि दोघेही एकमेकांवर प्रेम करू लागले होते. सुनीता आणि राहुल हे दोघे फोनवर बोलू लागले होते. यांचं नातं काकू आणि पुतण्याचं असल्यामुळे कोणी यांच्यावर शंका देखील घेत नव्हतं. या दोघांना कुठेही जायचं असेल तर दोघं एकमेकांच्या सोबत जात होते. सुनीताला आपल्या कोण्या पाहुण्यांच्या घरी जायचं असेल किंवा कुठे मार्केटला जायचं असेल तर ती राहुलला आपल्या सोबत घेऊन जात होती आणि यांचे प्रेमसंबंध अशा प्रकारे वाढत चालले होते. या दोघांमध्ये अनेक वेळेस शारीरिक संबंध बनले होते. आता हे दोघेजण एकमेकांसोबत एकदम नवरा आणि बायकोसारखे वागू लागले होते. सुनीता ही आपल्या शेतामध्ये देखील जात होती आणि शेतामध्ये जास्त कोणी लोक नसायची, त्यामुळे सुनीता ही राहुलला देखील आपल्यासोबत बोलवायची आणि राहुल देखील सुनीताच्या मागे मागे शेतामध्ये पोहोचायचा आणि दोघेजणे शेतामध्ये देखील एकमेकांसोबत राहत होते. असं यांचं नातं घट्ट झालं होतं. आता सुनीताला राहुलसोबत लग्न करायचं होतं, पण राहुल हा फक्त तिचा उपभोग घेऊ लागला होता. राहुलला भीती होती की जर या सगळ्या गोष्टी त्याच्या घरी माहिती झाल्या तर त्याचं काही खरं नाही, त्याचा वडील त्याचा जीव घेईल. त्या कारणामुळे तो हे सर्व इथेच थांबवण्याचा प्रयत्न करत होता. सुनीताला समजून सांगण्याचा तो प्रयत्न करायचा, पण सुनीता ही राहुलसोबत लग्न करायचा ठाम निश्चय करायली होती. यामुळे आता राहुलला कोणताही रस्ता सुचत नव्हता. तो तिच्यापासून दूर दूर जाण्याचा प्रयत्न करू लागला होता. सुनीता ही त्याला वारंवार फोन करायची, आपल्या जवळ बोलवायची, आपल्या घरी आपल्या शेतामध्ये बोलवायची आणि त्याला आता ब्लॅकमेल देखील करू लागली होती की जर तू माझ्यासोबत बोलणार नाही किंवा मी म्हणेल त्यावेळेस तू येणार नाहीस तर मी माझ्या जीवाचं काही पण करून घेईल आणि तुझ्यावर आरोप टाकून देईल किंवा मी पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तुझ्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करेल. अशामध्ये राहुलला खूप भीती वाटू लागली. त्याला समजत नव्हतं की या सगळ्या गोष्टीमधून आता नेमकं बाहेर कसं पडायचं. त्याने खूप प्रयत्न केले की आता सुनीतापासून दूर राहायचं, पण सुनीता हे सर्व होऊ देत नव्हती, कारण तिला आता राहुलसोबत लग्न करायचं होतं. काही दिवसांचा वेळ निघून जातो. तारीख होती 27 मार्च 2025ची. त्या दिवशी राहुल हा आपल्या एका नातेवाईकाच्या इथे जाणार होता 8 ते 15 दिवसांसाठी आणि ही गोष्ट सुनीताला माहिती होते. सुनीता ही आपली सकाळी शेतामध्ये निघून जाते आणि राहुलला फोन करते. राहुल आपल्या गावाला जायची तयारी करू लागला होता, पण सुनीता राहुलला म्हणते की काही पण कर, आत्ताच्या आत्ता शेतामध्ये ये. राहुल या गोष्टींना नकार देतो, पण सुनीता ऐकायच्या मूडमध्ये नव्हती. त्यावेळेस राहुलचा पारा चढला आणि तो घरामधला एक चाकू घेऊन शेतामध्ये पोहोचतो. शेतामध्ये गेल्यावर सुनीता परत राहुलवर दबाव टाकू लागली होती की माझ्यासोबत लग्न करायचं, काय झालं, जर लग्न करणार नाही तर मी तुझ्यावर आरोप करेल की तू माझा अत्याचार केला, तू माझ्यावर बलात्कार केला. अशामध्ये राहुलला कोणत्याही गोष्टी सुचत नव्हत्या. त्याने विचार केला की आता ही गोष्ट संपवणे हा योग्य पर्याय आहे आणि रागाच्या भरामध्ये जेव्हा या दोघांची भांडणं झाली, राहुलने काही पण विचार न करता सुनीताच्या गळ्यावर आणि छातीवर वार केले आणि त्यामध्ये सुनीताचा जागीच मृत्यू झाला. यानंतर अर्धा तास राहुल त्याच ठिकाणी बसून राहिला आणि विचार करत राहिला की हे सर्व मी फार चुकीचं केलं आहे, पण त्याच्याकडे कोणताही मार्ग उरला नव्हता आणि तो आता सरळी पोलीस ठाण्यामध्ये जाऊन समर्पण करून टाकतो. त्यानंतर पोलिसांनी या घटनेचा पूर्ण तपास केला
आणि राहुललाही त्यांनी शिक्षा द्यायला सुरुवात केली होती आणि आरोपी जो होता तो पोलिसांना सापडला होता. अशा प्रकारे अनैतिक संबंधामुळे एका महिलेचा जीव गेला आणि राहुलने आपलं संपूर्ण जीवन उद्ध्वस्त केलं. या प्रकारातून आपण काय शिकायला हवं याचा विचार करावा. प्रथम तर असले अनैतिक संबंध टाळावे, कारण ते फक्त शारीरिक सुख देतात पण त्यानंतर मोठ्या समस्या निर्माण करतात. विशेषतः कुटुंबातील नातेसंबंधात असे संबंध येतात तेव्हा ते खूप धोकादायक ठरतात. सुनीताने विधवा असूनही राहुलसोबत लग्न करण्याचा आग्रह धरला आणि जेव्हा राहुल नकार दिला तेव्हा ब्लॅकमेल करण्याचा मार्ग निवडला. यामुळे राहुलच्या मनात भीती आणि राग दोन्ही निर्माण झाले. एका बाजूला कुटुंबाची भीती, दुसऱ्या बाजूला सुनीताचा दबाव. यामुळे त्याचा निर्णय घेण्याचा विचार बिघडला आणि त्याने हिंसाचाराचा मार्ग निवडला. यातून दिसते की भावनांवर नियंत्रण ठेवणे किती महत्त्वाचे आहे. रागाच्या भरात घेतलेला निर्णय आयुष्यभरासाठी पश्चाताप आणि शिक्षा घेऊन येतो. राहुलने जरी समर्पण केलं तरी त्याचे आयुष्य आता तुरुंगात जाणार आहे आणि सुनीताची मुलगी आईशिवाय वाढेल. सासू सासरे यांच्यावरही मोठा आघात झाला असेल. या घटनेत दोन्ही बाजूंच्या चुका दिसतात. सुनीताने एकटेपणाच्या भावनेत राहुलकडे आकर्षित होऊन अनैतिक संबंध सुरू केले. तिने लग्नाचा आग्रह धरला, पण जेव्हा राहुल तयार नव्हता तेव्हा त्याला ब्लॅकमेल केले. हे तिच्या बाजूने चुकीचे होते, कारण जबरदस्तीने कोणत्याही संबंधात राहणे योग्य नाही. दुसऱ्या बाजूला राहुलने सुरुवातीला संबंध सुरू केले, पण नंतर त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला नाही. त्याने स्पष्ट नकार दिला असता तर कदाचित ही परिस्थिती निर्माण झाली नसती. पण तोही भावनांमध्ये अडकला आणि शेवटी हिंसा झाली. यातून दिसते की भावनांवर नियंत्रण ठेवणे किती महत्त्वाचे आहे. रागाच्या भरात घेतलेला निर्णय आयुष्यभरासाठी पश्चाताप आणि शिक्षा घेऊन येतो. राहुलने जरी समर्पण केलं तरी त्याचे आयुष्य आता तुरुंगात जाणार आहे आणि सुनीताची मुलगी आईशिवाय वाढेल. सासू सासरे यांच्यावरही मोठा आघात झाला असेल. या कहाणीमधून आपण समजू शकतो की प्रेम आणि आकर्षण यांच्यात फरक आहे. प्रेमात जबाबदारी असते तर आकर्षण फक्त तात्पुरते सुख देते. सुनीता आणि राहुल यांच्यात प्रेम नव्हते, तर फक्त शारीरिक आकर्षण आणि एकटेपणाची भावना होती. त्यामुळे ते टिकले नाही. जर ते खरे प्रेम असते तर त्यांनी कुटुंबियांना सांगून लग्न केले असते, पण ते केले नाही. यातून दिसते की लपून छपून केलेले संबंध नेहमीच धोकादायक असतात. शेवटी सत्य बाहेर येते आणि त्याचे परिणाम भयंकर असतात. राहुलने जरी समर्पण केलं तरी त्याच्या कुटुंबियांवरही कलंक लागला. सुनीताच्या कुटुंबाचेही नुकसान झाले. अशा घटनांमुळे समाजातही नकारात्मक प्रभाव पडतो. लोक एकमेकांवर संशय घेऊ लागतात. विशेषतः विधवा महिलांवर किंवा युवकांवर टीका होते. यामुळे कुटुंबांना आणखी समस्या निर्माण होतात. शेवटी आपण सर्वांनी अशा प्रकारच्या घटनांपासून शिकावे आणि आपल्या आयुष्यात अशा चुका करू नयेत. कुटुंबातील नातेसंबंधांचा आदर करावा, एकटेपणात मदत मागावी आणि जबरदस्तीने कोणत्याही गोष्टी करू नयेत. रागावर नियंत्रण ठेवावे आणि कायद्याचा आदर करावा. असे केल्यास आपले आयुष्य सुखी आणि सुरक्षित राहील. या प्रकारात दोघांचेही आयुष्य उद्ध्वस्त झाले. एक जागीच मृत्यू पावली आणि दुसरा तुरुंगात जाणार आहे. यामुळे कुटुंबियांना मोठा आघात सहन करावा लागतो. मुलीचे भविष्य अंधकारमय होते. यातून आपण शिकावे की छोट्या छोट्या चुका मोठ्या आपत्ती घेऊन येतात. म्हणून प्रत्येक निर्णय घेताना विचारपूर्वक घ्यावा, भावनांवर विजय मिळवावा आणि योग्य मार्ग निवडावा.